आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित गुंतता हृदय हे भाग एक. आज कॉलेजचा पहिला दिवस होता. तिच्यासाठी खूप मोठा दिवस होता. ती झपाझप आपली पावले टाकत होती. हॅलो, एक्सक्यूज मी. आणि मागून एक मुलगा तिला वारंवार हाका मारत तिच्या मागे पळत येत होता. हॅलो मिस, तुम्हाला ऐकायला येत नाही का? तोच आता मोठमोठ्याने श्वास घेत तो जोरात बोलतो. खूप लांबून पळत आल्याने त्याला धापही चांगलीच लागली होती. त्यामुळे थोडा वाकूनच तो ओरडतो. अ पण त्याचा आवाज ऐकून मात्र ती आता पुढचं पाऊल लगेच मागे घेत बोलते. पांढरा शुभ्र सलवार कमीज असलेला तो अनारकली ड्रेस, कानात छोटे झुमके, कपाळ मोठे आणि त्यावर कसलीच बिंदी नाही. ओढणीही सध्या एका साईडने पूर्ण खाली आलेली अशी ती. त्याचा असा मोठा आवाज ऐकून ती पूर्णतः गोंधळून गेली होती. जे तिच्या त्या काहीच मेकअप नसलेल्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. काय मी केव्हाचा तुम्हालाच बोलत आहे. तिच्या अशा रिॲक्शनवर तो मात्र साफ उचकला होता. पण आता बोलताना त्याची नजर तिच्यावर पडताच मात्र तो स्तब्ध झाला आणि त्याच्याही नकळत तो तिला पाहतच राहिला. "आकू, तू इथे काय करते?" पण तोच तिथे एक त्यांच्याच वयाची मुलगी आली आणि त्या मुलीला पाहत बोलली, "चल, मी तुला तुझ्या क्लासमध्ये सोडते." आणि तिचा हात पकडून ती मुलगी त्या मुलीला थोडे ओढत बोलते, "हं, हो, चल." तसं ती मुलगी पटकन तिचा हात घट्ट पकडत बोलते आणि दोघी मग किंचित हसून आपल्या क्लासरूममध्ये वळतात. "ओ, ही कुठं गेली?" त्या जाताच हा सुद्धा भानावर येतो आणि एक नजर कॉलेज कॅम्पसवर टाकत आश्चर्याने पाहत म्हणतो, "ओ, शिट, ही तर गेली. पण हिचा रुमाल?" तोच त्याला त्या दोघी पाठमोऱ्या दिसतात तसं तो स्वतःलाच टपली मारत बोलतो आणि इतका वेळ हातात धरलेला तो रुमाल उंचावत बोलतो. पण त्यांना ऐकायलाच येत नाही, कारण दोघी क्लासरूममध्ये शिरल्याही होत्या. "मिस्टर एन के?" तोच त्याच्या खांद्यावर एक भक्कम असा हात पडतो आणि भक्कम असा आवाज सुद्धा. "कोण बे?" म्हणून तो मुलगा मागे फिरतो, तेही त्रासिक आवाजात. तसं पाठीमागे असलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरही त्याच्यासारखेच त्रासिक भाव असतात, पण डोळ्यात आता एक वेगळाच क्रूरपणाही दिसून येत होता. "तुझा काळ, तुझा बाप." हे बोलतानाही समोरच्या मुलामध्ये एक वेगळाच दरारा होता. एक वेगळीच खुन्नस दिसत होती. त्याचा खांद्यावरचा हात अचानक घट्ट झाला होता. हातातील ते सोनरीकडे आता घट्ट त्या खांद्यावर ओढले गेले होते आणि चेहराही आकसला होता. "ओ, तू तू याच कॉलेजला आहे हे मी साफ विसरूनच गेलो होतो." पण त्याचा असा चेहरा पाहून त्या मुलाला काहीच फरक पडला नाही. उलट तो तर खिन्न हसू आणत बोलतो, "पण मग मी आहे ना, तुला वारंवार आठवण करून द्यायला. डोंट वरी." तोही मुलगा त्याच कडक आवाजात बोलला, "बाय द वे, तुला फर्स्ट आणि लास्ट मी वॉर्निंग देते. म्हणजे ही फर्स्ट नाही आहे, पण तुझा या कॉलेजचा पहिलाच दिवस शेवटचा दिवस असू नये असं मला पर्सनली वाटतं म्हणून सांगतो." हे बोलतानाही त्या मुलाचा चेहरा भयानक क्रूर वाटत होता. ती मुलगी जिच्याकडे तू डोळे फाडून पाहत होतास ना, ती माझी एकुलती एक बहीण आहे. माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहे मला. तो अजून जड आवाजात बोलतो. "ओ, तरीच म्हटलं, तुझी गर्लफ्रेंड तिला अशी का घेऊन गेली?" तोही आता त्याला टशन देत बोलतो. पण यावेळी बोलण्यात आश्चर्यही होते. वॉर्न करतोय शेवटचं. इथून पुढे त्या दोघींच्या 100 मीटर दूर राहायचं. पण त्याच्या बोलण्यावर त्याने साफ इग्नोर केलं आणि एक बोट नाचवत म्हटलं, "हो सर, नक्कीच. तुमचा सल्ला मी लक्षात ठेवील हां." त्याने अगदी हात जोडून नम्र वाकून म्हटलं. पण ते ऐकायला तो दुसरा मुलगा थांबलाच नाही. तो तर आपले बोलणे संपवून कधीच निघून गेला होता. "एन के, तू?" तोच या दोघांना दूरवरून पाहत असलेले त्याचे मित्र त्याच्याजवळ येत बोलतात, "अरे वा, तुम्ही ओळखले की मला."
तो हसून त्यांना बोलतो. इतका वेळ तोंडात धरून बसलेलं च्युइंगम त्याने परत चघळायला सुरुवात केली होती आणि मागेच असलेल्या कट्ट्यावर जाऊन मस्त रिलॅक्स होऊन बसला. "बास का बॉस, तुला आम्ही नाही ओळखणार असं होईल का कधी?" तोच त्या ग्रुपमधील हर्षद नावाचा मुलगा हसत म्हणाला. "हो ना, तू 3 महिने जेलमध्ये होतास फक्त, काही आजन्म नाही." त्यावर दुसरा मित्र कुणाल हसत म्हणाला आणि त्याने सगळ्यांना टाळी दिली. "हं." यावर तो जास्त काही बोलला नाही. "वहिनी, कोण होता ग तो मुलगा?" क्लासरूममध्ये येताच ती पांढऱ्या ड्रेसमधली मुलगी दुसऱ्या मुलीला विचारते. "का गं, त्याने तुला काही त्रास दिला का?" पण तिच्या अशा विचारण्याने ही मुलगी अलर्ट होत बोलते. "नाही, नाही गं, तसं नाही." पण यावर तिला काय बोलावे ते कळलेच नाही. "अकू, डोंट वरी." तोच आता तो तरुण मुलगा आत येत म्हणाला, "तुला तो कसलाच त्रास देणार नाही. मी तर म्हणेल, आता तो तुझ्या वाऱ्यालाही थांबणार नाही." तो आता बोलताना एकदम कूल वाटत होता. "हो, पण भैय्या." ती मुलगी अजून काही बोलणार तसं, "अकू, तुझा भैय्या माहीत आहे ना तुला कसा आहे." पण तिला मध्ये अडवत आता ती दुसरी मुलगी बोलते, "हे बघ, हे कॉलेज न्यू आहे तुझ्यासाठी. त्यामुळे इथले वातावरण तुला माहीत नाही. तसंही आता चिकूसाठीही तुला वेळ हवा तसा भेटणार नाही. त्यामुळे या गोष्टीकडे तू लक्ष नको देऊ. तुझा भैय्या तर आहेच गं, पण लक्षात कायम ठेव, की ही तुझी जीवाभावाची मैत्रीण कायम तुझ्याबरोबर आहे." ती मुलगी आता तिच्या हनुवटीला आपल्या हातात धरून बोलते. तसं ती आकुही आपल्या गोड मैत्रिणीला घट्ट अशी मिठी मारते. "तू बाहेर येतेस का जरा?" तसं तो तरुण मुलगा आता त्या मुलीला म्हणतो. अगदी प्रेमळ नजरेनं पाहत होता तिला असं बोलताना. तसे तर ती तसं ती त्याची नजर पाहून लाजून हो बोलते आणि तसा हा मुलगा एकदम तिचा दिवाना होतो. पण पण आपण क्लासरूममध्ये आहोत याचं भान ठेवून तो बाहेर पडतो. "येते गं मी, पण काही लागले तर विचार मला." तो जाताच आता ती आपल्या त्या जीवाभावाच्या मैत्रिणीला हसून बोलते. "हो, पण तू लवकर जा बाई बाहेर. नाहीतर माझा भैय्या अख्खं कॉलेज उचलायचा तुला शोधण्यासाठी." ती मात्र आकू तिला चिडवत बोलते. "कोण आहे हा एन.के. आणि तो जेलमध्ये का होता? तेही 3 महिने. तो मुलगा कोण होता ज्याची याच्याशी दुश्मनी आहे? पाहू पुढील भागात." तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कथेचे नाव आहे गुंतता हृदय हे. प्रत्येक हृदयाची एक युद्धकथा असते. भाग आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच अपडेट होईल. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.